अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तुमचा दिवस हा आनंदी जावो, शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामींच्यानी प्रार्थना करते. तर आजचा आपला विषय होणार आहे बघा, त्रिपुरारी पौर्णिमा येणार आहे. त्रिपुरारी पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा देखील म्हटलं जातं. तर त्या दिवशी आपल्याला काही सेवा म्हणजेच उपाय करायचे आहेत. हे उपाय खूप आवश्यक आहेत. हा एकच दिवस असा असतो की त्या दिवशी आपल्याला कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यावं लागतं. स्त्रियांना कार्तिक स्वामींचं दर्शन घेणं हे वर्ज्य असतं, पण हा एक अशी पर्वणी असते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी. तर त्या दिवशी आपण कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ शकतो, म्हणजे स्त्रिया या दर्शन घेऊ शकतात. म्हणून तुमच्या जवळपास जर मंदिर असेल कार्तिक स्वामींचं तर नक्कीच शोध घ्या. म्हणूनच तुम्हाला ही माहिती टाकत आहे. खूप खूप आवश्यक आहे. आणि तुम्हाला सांगेल, कार्तिक स्वामी हे भगवान शंकर माता पार्वतीचे ज्येष्ठ चिरंजीव आहे. जो कोणी त्यांचं त्या तिथीला त्या पर्वणीला दर्शन घेत असतं कार्तिक स्वामींचं, त्यांना 7 जन्मांचं दारिद्र्य हे येत नाही. आणि तसंच तुम्हाला सांगेल की जो व्यक्ती त्यांचं दर्शन घेतं त्यांच्या घरात धनधान्याची कमी पडत नाही, त्याची बुद्धी ही तीक्ष्ण बनत असते. तसेच तो वेदशास्त्रात पारंगत होत असतो. म्हणजे आपल्या घरात आपण एक उपाय जो मी तो सांगणार आहे तो करायचा आहे. आपल्या घरात धनधान्याची वृद्धी होण्यासाठी, कशाचीही कमतरता न पडण्यासाठी. तसंच जे बाकीचं तुम्हाला बोलत आहे वेदशास्त्रात म्हणजे पारंगत होण्यासाठी आणि तीक्ष्ण बुद्धीसाठीच, म्हणजे आपल्या मुलांसाठी 2 उपाय आपल्याला करायचे आहेत. आता उपाय कुठले करायचे ते आवश्यक लक्ष देऊन ऐका आणि व्यवस्थित तुमच्या मुलांकडून करून घ्या. प्रत्येक आईला असं वाटत असतं की आपला मुलगा हा हुशार व्हावा, पारंगत व्हावा, बुद्धिवान व्हावा आणि पुढे जावा. म्हणून सगळ्या महिलांनी आपल्या मुलांकडून ही सेवा करून घ्यावी. लहान मुलं असतील तर आयांनी त्यांना जवळ घेऊन सेवा केली आपल्या आपल्या आईने तर तरी देखील चालेल. किंवा मोठे मुलं असतील, UPSC MPSC असे परीक्षा देत असतील, 1-2 मार्कांनी त्यांना प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच हे उपाय त्यांना करायला सांगा. तर याचा रिझल्ट हा 100% असतो. म्हणून सगळ्यांनी ही सेवा करून घ्या मुलांकडून, एवढं सांगेल. तर त्रिपुरारी पौर्णिमा ही येणार आहे 15 तारखेला. 15 नोव्हेंबर या दिवशी, वार आहे शुक्रवार. त्या दिवशी तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत. या सेवा करत असताना संध्याकाळच्या वेळेस केल्या तर अतिउत्तम. पण जर तुम्हाला वेळ काळ साध्य होत नसेल मंदिरात जाण्यासाठी तर तुम्ही सकाळपासून केव्हाही गेले तरीही चालेल, काही हरकत नाही. मात्र जो तुम्हाला धनधान्यासाठी किंवा हा जो उपाय सांगणार आहे घरातल्या ऐश्वर्यासाठी, तो आपल्याला रात्री चंद्रोदयानंतर करायचा आहे. आता उपाय काय तो मी सुरुवात करते. तर आपल्याला उपाय करत असताना जेव्हा चंद्रोदय रात्री होणार आहे, म्हणजे 15 तारखेला रात्री चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला 6 असे नावं सांगत आहे. ते नावं हात जोडायचे. आपण हात जोडून आपल्याला इथे तुम्हाला फ्लॅश होतील नावं. तर ते नावं असे आहेत: पार्वती, संभूती, प्रीती, संतती, अनुसया आणि क्षमा. हे नावं आपल्याला हात जोडून डोळे बंद करून स्मरण करावी. त्यानंतर आपला मेन दरवाजाचा पाठीमागची जी बाजू असते तिथे अष्टगंधाने तुम्हाला कार्तिक स्वामींचे 5 नावं लिहायचे आहेत. आता ते नावं कोणते ते बघून घ्या आणि स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकतात, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. तर कार्तिकेय, खडगी, वरुण, हुताशन आणि सशुक हे नावं तुम्हाला 5 नावं लिहायची आहेत आपल्या दरवाजाच्या पाठीमागे. आणि त्यांची पंचोपचार तुम्हाला पूजा करायची, हळदी कुंकू व्हायचंय, अक्षदा व्हायच्या आहेत, ओवायचंय आरती, फुलं व्हायची आहेत आणि त्यांना खडी साखरेचा जर नैवेद्य दाखवता आला तर त्या नावांना तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. तर ही सेवा ज्यांच्या घरात चंद्रोदयानंतर घडत असते त्यांच्या घरात धनधान्य, शौर्य आणि धैर्य यांची कधीही कमी पडत नाही, कायम भरभराटी राहत असते. तर सगळ्या महिलांनी हा उपाय रात्री तुम्ही चंद्रोदयानंतर आपल्या घरात करायचा आहे. ठीक आहे. आता पुढचा उपाय मी तुम्हाला सांगेन, मुलांसाठी खूप 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 आवश्यक असा उपाय आहे. तर तो उपाय कोणता? तर आपल्याला कार्तिक स्वामींच्या मंदिरात जायचंय. कार्तिक स्वामींचं मंदिर असेलच तुमच्या घराजवळ, बघा निश्चितच तुम्हाला मिळून जाईल. कार्तिक स्वामींचं मंदिर नसेल तर काय करावं ते देखील सांगते. तर मंदिर नसेल तर तुमच्या घराजवळ मठ असेल, केंद्र असेल महाराजांचं, तिथे तुम्ही जाऊन हा उपाय करू शकतात. कारण कार्तिक स्वामींचा फोटो तिथे असतोच. तर कार्तिक स्वामींच्या फोटोला तुम्ही घरूनच आपण एक नारळ, खडीसाखर न्यायची आहे, फूल हातात आपण न्यायचं आहे किंवा हार असेल तर हार न्यायचा आहे कार्तिक स्वामींसाठी आणि तिथे अर्पण करायचं आहे. ते केल्यानंतर मुलांना तुम्हाला घेऊन जायचंय. मुलांना शक्य झालं तर नक्कीच त्यांच्याकडून तुम्हाला सेवा करून घ्यायची आहे आणि जो कार्तिक गायत्री मंत्र आहे त्या मंत्राचा 1 माळ जप करायला सांगायचा आहे. 1 माळ नाही शक्य झाला मुलांकडून तर तुम्ही 51 वेळा, 21 वेळा, 11 वेळा तरी पठण करा, पण 1 माळ जास्तीत जास्त पठण करायचा प्रयत्न करायचा आहे. कार्तिक गायत्री मंत्र जो आहे त्याचा तुम्हाला जप करायचा आहे आणि तो मंत्र आहे: ओम षण्मुखाय विघ्नहे महासेनाय धीमहि तन्नो षष्ठ प्रचोदयात.
या मंत्राचा एक माळ जप मुलांकडून करून घ्यायचा आहे. अगदी तुम्ही लहान मुलं असतील त्यांना मांडीवर घेऊन उजवा हात त्यांच्या डोक्यावर ठेवा आणि तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात. लहान मुलं असतील तर त्यांच्या बुद्धीसाठी चालना मिळण्यासाठी, बुद्धीला खूप प्रभावी असा उपाय आहे, नक्की सगळ्यांनी करावा. आता पुढचा उपाय कोणता आहे? तर पुढचा उपाय असा आहे की आपण औदुंबर वृक्षाखाली मुलांना न्यायचंय. आता जे मुलं UPSC, MPSC स्पर्धा परीक्षांसाठी बसत असतात, थोड्या काळासाठी राहून जात असतात, किंवा आपले मुलं 10वी-12वीला आहेत, त्यासाठी त्या मुलांना सुद्धा तुम्ही सांगू शकतात. किंवा लहान मुलं तुमचे आहेत, ऐकत नाही, अभ्यास करत नाही, अशा गोष्टी जर घडत असतील तर लहान मुलांना तुम्ही मांडीवर घेऊन बसा. त्यांचं अभ्यासात मन नक्कीच लागेल. त्यांच्या डोक्यावरती तुम्ही उजवा हात ठेवा आणि तुम्हाला औदुंबर वृक्षाखाली बसून औदुंबर वृक्षाला नमस्कार करावा. मॅट घ्यायची खाली आणि त्यानंतर तुम्हाला सेवा करायची. आता सेवा कुठली करायची, उपाय कोणता करायचा आहे, तर औदुंबर वृक्षाखाली बसून कार्तिकेय स्वामींचे 28 नावांचं कार्तिकेय स्वामींचं 28 नावांचं प्रज्ञाविवर्धन स्तोत्र जे आहे ते पठण करायचं आहे. औदुंबर वृक्षाखाली बसून जो कोणी प्रज्ञाविवर्धन स्तोत्र 28 वेळा पठण करतं, 28 नावांचं प्रज्ञाविवर्धन स्तोत्र 28 वेळा पठण करतो, तो बुद्धिवान बनत असतो. त्याला बुद्धी प्राप्ती होते, त्याला यश प्राप्ती मिळत असते प्रत्येक म्हणजे विषयामध्ये. म्हणून तुम्हाला सांगेल, जर तुमचे मुलं मोठे असतील, स्पर्धा परीक्षा किंवा 10वी-12वीला असतील यावर्षी, तर नक्कीच हा उपाय त्यांच्याकडून करून घ्यायचा आहे. त्यांच्या बुद्धीला चालना मिळते, त्यांच्या स्मरणशक्तीत वाढ होत असते आणि हा एकच दिवस असा असतो की त्या दिवशी तुम्हाला सेवा करायला मुलांना सांगायचं आहे. कार्तिक स्वामींचं दर्शन घ्या. मंदिर असेल तर परत तुम्हाला सांगेल, खूप खूप प्रभावी असे उपाय आहे ते. नक्कीच मुलांकडून करून घ्या. 100% रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील. आता मुलं मोठे असतील तर ते प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे वाचतील. ते संस्कृत मध्ये येत असतं, कारण माझा लहाना वाचत असतो म्हणून मला माहिती की छोटस पुस्तक देखील, ग्रंथ छोटासा मिळतो आहे माझ्याकडे. तर छोटासा ग्रंथ जो असतो ना, आपलं जसं गुरुचरित्राचा 14वा 18वा अध्याय असतो, त्या प्रकारेच प्रज्ञाविवर्धन स्तोत्रचं छोटस बुक मिळत असतं, ग्रंथ. तो तुम्हाला मिळून जाईल. तर त्यामध्ये आहे, तर ते स्तोत्र तुम्ही मुलांकडून 28 वेळा पठण करायचंय. आता लहान मुलं आहेत, त्यांना वाचता येत नाही ताई, तर मग काय करावं? आणि मुलं जर अभ्यास म्हणजे त्यांची जरी अभ्यास करत नसेल पण त्यांच्या बुद्धीला चालना मिळण्यासाठी सुद्धा तुम्ही हे स्तोत्र पठण करू शकता. तर आपल्या मुलांना आपल्या जवळ बसवा. आपला उजवा हात, माझा उजवा हात आहे हा, तर सेल्फी कॅमेरामुळे तुम्हाला उलटा दिसत असेल, तर उजवा हात हा मुलांच्या डोक्यावर ठेवा आणि तुम्ही स्वतः आईने पठण केलं तरी देखील चालेल, वडिलांनी पठण केलं, कुणीही आपल्या घरातील व्यक्तीने पठण केलं मुलाच्या डोक्यावर हात ठेवून तरी देखील चालेल. मात्र ही सेवा औदुंबर वृक्षाखाली बसूनच करायची आहे. ते वृक्ष मग आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या मठात मिळून जाईल. सगळ्या मठांमध्ये औदुंबर वृक्ष असतं, त्यामुळे निश्चितच तिथे तुम्हाला मिळून जाईल. तर ही सेवा तिथे तुम्ही करू शकतात. तर या प्रकारे तुम्हाला सेवा करायच्या आहेत. मंदिरात तुम्ही गेले कार्तिकेय स्वामींच्या, तर तिथे नक्कीच खडीसाखर, नारळ आणि हार हे घेऊन जायला विसरू नका. त्यांना अर्पण करा, त्यांना नमस्कार करा. हे तिघेही उपाय तुम्हाला त्या दिवशी करायचे आहे. निश्चितच बाकी सेवा कमी झाल्या चालतील, पण तुमच्या मुलांसाठी सांगेल, त्यांच्या बुद्धीसाठी, प्रगती होण्यासाठी त्यांच्या हे उपाय तुम्हाला करायचेच आहे. तर नक्कीच सगळ्यांनी हे उपाय करा असं सांगेल. चला मग, सांगितलेली सेवा जी ती कार्तिक स्वामींच्या चरणी अर्पण करते, महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच एखाद्या व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल. मग सबस्क्राईब करायला विसरू नका.